रोजच्या त्रासात, रोजच्या व्यापात तुमची चिडचिड होते का? तुम्ही पटकन रिॲक्ट होता का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हो, खास तुमच्यासाठी आहे. युटोरी एक जपानीज टेक्निक आहे. आपण त्याबद्दल नंतर बोलू. त्याचा इतिहास, भूगोल 1970, 1984 नंतर सांगू. पण चिडचिड का होते आणि त्यावर उपाय काय याबद्दल आपण बोलू. सर्वप्रथम हा विषय दिल्याबद्दल रोहन मेडी यांचे मी आभार मानतो. युटोरी म्हणजे काय? जपानीज टेक्निक आहे. पण त्या टेक्निकच्या नादाला न लागता आपण सोप्या मराठीत बोलू. काय होतं, सकाळी उठल्यापासून आव्हानं सुरू होतात. म्हणजे ते ट्रॅफिक असल्याचं पण आव्हान असेल, मला वेळेत पोचायचं आहे, माझं लेक्चर मला वेळेत सुरू करायचं आहे. आव्हानांची यादी असते आणि आव्हानाला जेव्हा तुम्ही सामोरं जाता तेव्हा तुमचं मन स्थिर ठेवणं जोक नाही, ही तारेवरची कसरत आहे. आता हे स्थिर कसं ठेवायचं, माझंच उदाहरण सांगतो. मी रोहन मेडी यांचा युटोरी टेक्निकचा व्हिडिओ पाहिला की स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःला एकदा स्वतः झाकून पहा. मी म्हटलं अरे हे करणं सोपं आहे, पण मी एकटा असताना हे करणं सोपं आहे ना. आता 3-4 दिवस तर मला सतत कामं होती, माझी धावपळ चालू होती आणि त्रागा चिडचिड 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 चालूच होती. हे बघा, माझ्या एका सरांचं वाक्य मला आठवलं, 100पैकी 99% लोकांची चिडचिड होते आणि 1% लोक खोटं बोलतात. असो, त्रागा, चिडचिड. पण या क्षणी हे टेक्निक कसं वापरायचं, मी स्वतःसाठी वेळ कसा काढायचा, सोपं सांगतो. पार्किंगमध्ये गाडी लावण्याचा प्रसंग होता आणि मी खूपच चिडलो. अरे बाबा, आज इधर पार्किंग आहे. बाबा, मी एवढा का चिडतोय? कारण मी नाटकात काम केलं आहे. आज इथे पार्किंग आहे, अशी चिडचिड झाली आणि क्षणात मला हे युटोरीचा व्हिडिओ मला आठवला. ठीक आहे, तो माणूस निघून गेला, तो कदाचित मला एक थप्पड मारू शकला असता. वाचलो आम्ही. मग मी विचार केला, आपल्याकडे 2-3 मिनटं आहेत का? येस, 2-3 मिनटं आहेत. उत्तर मिळालं. कारमध्ये एक फोटो होता, छान निसर्गाचा फोटो होता, माउंटन होता. मला आठवलं, मी माझ्या ड्रायव्हरला विचारलं, हा आल्प्सचा फोटो आहे का? म्हणे असेल, असू शकेल. पण मी नीट तो फोटो बघितला आणि खाली लिहिलं होतं आल्प्स, ALPS, खूप बारीक अक्षरात लिहिलं होतं. आणि मी माझ्या आठवणीत गेलो. येस, मी आल्प्स पाहिल्यात, मला पर्वत खूप आवडतात. असं म्हणतात, समुद्रकिनारी जी माणसं राहतात त्यांना पर्वताचं आकर्षण असतं. आणि काही क्षण, खरं तर 2-3 मिनटं तिथे मी रेंगाळलो. माझी चिडचिड शांत झाली आणि कामाला लागलो. म्हणजे युटोरी टेक्निक काय आहे की ते तुम्हाला 2-3 मिनटं जरी स्वतः तुम्ही गुंतलात तर तुम्ही स्वतःला वेळ दिलात असं समजा. गरज नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला 4-5 तास मिळतील. कधीकधी कामाच्या ठिकाणी सुद्धा हे टेक्निक वापरता येऊ शकतं. तुम्ही स्ट्रेस फ्री तात्पुरते होऊ शकता आणि मूव्ह ऑन, म्हणजे तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता.